राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालना शहराच्या विकासासाठी 100 कोटीपेक्षाही जास्त रकमेचा निधी आणल्याची माहिती माजी राज्यमंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आज जालन्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। जे काही कामं आता आम्ही आपल्या महानगरासाठी आणि विभागासाठी केलेली आहेत ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी तातडीने आपल्याला या ठिकाणी बोलवलं। आपण आलात, मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो। अत्यंत शॉर्ट नोटीसला आपण या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा पुन्हा आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष मदतीने जालना महानगरपालिका निर्माण झाली आणि महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर मी आपल्या माध्यमातून आणि जनतेला शब्द दिला होता की आपण विकास कामासाठी कुठेही निधी या ठिकाणी कमी पडून देणार नाही। त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने मी तुम्हाला हे पत्रक देईल। जवळपास 100 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा 1.25 कोटीपर्यंतचा निधी आपण रस्ते, दवाखाना, भाजी मार्केट, बाकी इतर बाबी या सर्व बाबीसाठी आपण या ठिकाणी हा विशेष निधी आणू शकलो याचं मला आत्मिक आणि मनापासून समाधान आहे। मी अगोदरही आपल्याशी बोलताना बोललो होतो की जालना नगरपालिका निर्माण झाल्यानंतर जीएसटीचं अनुदान हे महानगरपालिकेला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः माननीय अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेटलो। अजून तो प्रश्न निकाली लागला नाही, परंतु भविष्यामध्ये हा प्रश्न निकाली लागेल आणि जीएसटीचं अनुदान जवळपास आपल्याला महिन्याला 15 कोटी रुपये या ठिकाणी मिळू शकतील। एवढं मोठं आपल्याला आमची अपेक्षा की 15 कोटी आम्हाला या ठिकाणी मिळावेत। 10 कोटी जरी आम्हाला मिळाले तरी खर्च आजचा खर्च 4 कोटीचा आहे आणि महापालिका पूर्ण पद स्थापना झाल्यानंतर तो कोटी पगार वगैरे सर्व धरून 6 कोटीपर्यंत हा जाईल आणि त्यामुळे 15 कोटी जीएसटीचा परतावा जो काही तुम्हाला मिळणार आहे त्यातून एक बाकी इतर अनुदानाची गरज आपल्या महानगरपालिकेला पुढच्या काळामध्ये जीएसटीचं अनुदान भेटल्यानंतर या ठिकाणी लागणार नाही। ते आलं तर अतिरिक्त होईल, म्हणजे चांगलीच बाब होईल, परंतु हे 15 कोटी मिळावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। मला समाधान या गोष्टीचं की 70 ते 80 कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून महानगरपालिकेला देऊ शकलो। आपण मी असेल, रावसाहेब असतील, आम्ही 72 कोटी रुपयाचा निधी पाणी पुरवठ्याचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने, माननीय देवेंद्रजीच्या प्रयत्नाने आपण तो 72 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणू शकलो। सर्वात मोठी गोष्ट की आपल्या महानगरपालिकेवर सर्वात जास्त भुर्दंड पडतो तो विजेचा। सातत्याने आपली लाईन कापल्या जाते, सातत्याने लाईट कट केल्याच्या बातम्या आपल्याकडे छापून या ठिकाणी येतात। यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला साकडं घातलं की 100 कोटी रुपयाचा सोलार प्लांट आपण जालना महानगरपालिकेला दिला तर या 100 कोटीच्या सोलार प्लांट मध्ये चांगली वीज निर्मिती होईल आणि जालना महानगरपालिकेवरचा जो विजेचा काही भुर्दंड येतो तो भुर्दंड कमी होईल। महानगरपालिका पुन्हा सक्षम या ठिकाणी होईल।